नमस्कार भावी शिक्षकांनो आणि अभियोग्यताधारकांनो. मॅथ विथ सूरज सर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज 24 तारीख आहे आणि जवळजवळ 7 दिवस आपल्याला प्रेफरन्सच्या जी जाहिरात अपलोड करण्यासाठी बाकी आहे. आणि अत्यंत जर आपण दुर्दैव जर आपण म्हटलं तर अत्यंत धीम्या गतीनं ही प्रोसेस चालू आहे. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर अधिकाऱ्यावर कुठल्या प्रकारचा वचक राहिला नाही. खूप 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 म्हणजे खूप धीम्या गतीने ही प्रोसेस चालू आहे. मग किती जागा येतील ही सर्वात मोठी शंका सर्वांच्या समोर आपल्याला उभी आहे. किती जागा येऊ शकतात हे कोणाला अजून सांगता येत नाही. जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात शिक्षक भरतीच्या जागा रिक्त आहेत. आता जर आपण मागच्या भरतीची आणि ह्या भरतीची जर तुलना केली तर खऱ्या अर्थाने आपल्याला कळेल की या भरतीमध्ये आश्रमशाळेच्या देखील जागा येणार आहेत. या भरतीमध्ये समाज कल्याणच्या देखील जागा येणार आहेत. या भरतीमध्ये कला आणि क्रीडाच्या देखील जागा येणार आहेत. या भरतीमध्ये जे लोक रिटायर होत आहेत मेमध्ये, जे शिक्षक रिटायर झालेले आहेत त्यांच्या देखील जागा येणार आहेत. परंतु जर आपण बघितलं तर ही प्रोसेस अतिशय धीम्या गतीनं चालू आहे. जर अजून 2 महिने जरी दिले तरी ते लोक जागा अपलोड करणार नाही. ही सर्वात मोठी खंत जर आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून अशा व्यवस्थेला जर काहीतरी करायचं असेल तर वरचा जो अधिकारी असतो, वरचा जो आपला नेता असतो तो स्ट्रॉंग असायला हवा. परंतु दुर्दैव आपला आहे की अशी शिक्षक भरती ही आहे की या शिक्षक भरतीमध्ये परीक्षा होऊन 1 वर्ष झालं. प्रेफरन्स सेल्फ सर्टिफिकेशनसाठी आपल्याला 6 महिने वाट बघावी लागली. त्यानंतर प्रेफरन्ससाठी आपल्याला अजून 1 वर्ष वाट बघावी लागते की काय, असा प्रश्न सर्वात महत्त्वाचा उपलब्ध होतो आहे. म्हणून कमेंटमध्ये नक्की कळवा की हे जे प्रशासन आहे हे कोणत्या प्रकारे आपल्याला कशाप्रकारे आपल्याला सतवते. त्यामुळं कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा की खऱ्या अर्थाने तुकाराम मुंढे सरांची गरज ही शिक्षक भरतीसाठी शिक्षण आयुक्त म्हणून आपल्याला ते जर लाभले तर खऱ्या अर्थाने हा जी कीड आहे, जी खालची कीड आहे, ती खालची कीड दुरुस्त व्हायला 1 दिवस देखील लागणार नाही. त्यांची नियुक्ती झाल्या आपली शिक्षक भरतीचा मार्ग सुकर होईल. परंतु ते आपल्या हातात नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त वेट आणि वॉच हीच भूमिका घ्यावी लागणार आहेत. अजून किती दिवस वेट करायचं हे देवालासुद्धा माहिती नाही. त्यामुळं अच्छे दिन कधी येतील हे आपल्याला लवकरच कळेल. आणि होप सो की ही मुदत अजून 15 दिवस वाढेल आणि त्यानंतर आपल्याला प्रेफरन्स देणं सुरू होईल. परंतु त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर जर कदाचित शिक्षक भरतीमध्ये कमी जागा आल्या तर कोणत्या उमेदवारांना जास्त संधी मिळेल, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण फक्त 15,000 जागा कन्सिडर केल्या की या शिक्षक भरतीमध्ये फक्त 15,000च जागा जर आल्या, 15,000 जागा जर आल्या तर विद्यार्थी मित्रांनो, कोणते जे उमेदवार असे आहे की त्या उमेदवारांना जास्त संधी या शिक्षक भरतीमध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर ज्यांचा सब्जेक्ट हा मॅथ आणि सायन्स आहे, ध्यानात घ्या, ज्यांचा सब्जेक्ट मॅथ सायन्स सब्जेक्टवाले जे उमेदवार आहेत, मॅथ अँड सायन्स हे जे उमेदवार आहे, या उमेदवारांना या शिक्षक भरतीमध्ये सर्वात जास्त संधी आहे, जी मागच्या शिक्षक भरतीमध्ये देखील होती. आणि विशेषतः मॅथ सायन्स म्हणजे 6 to 8चे जे कॅन्डिडेट आहे, ज्यांचा CTET 2 क्लिअर आहे, ज्यांची CTET किंवा TET ते सेकंड पास आहे, त्या उमेदवारांना सर्वात जास्त संधी ही मॅथ सायन्स सब्जेक्टची आहे. मग तो कुठल्या कास्टचा असो तर त्याला ही संधी आहे. मग मॅथ आणि सायन्सचे जे उमेदवार आहे, जर त्यांना 120 किंवा 125 प्लस जर त्यांचा स्कोर असला, 125 प्लस किंवा 120 प्लस जर आपला स्कोर जर असेल तर सर्वात जास्त संधी ही मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. कारण भरपूर प्रमाणात मॅथ आणि सायन्सच्या जागा शिक्षक भरतीमध्ये येत असतात. जर आपण विचार केला तर 15,000 जर भरती आपली जर झाली तर कमीत कमी 4,000 जागा ह्या मॅथ आणि सायन्सच्याच येणार आहे. 4,000पेक्षा जास्त देखील येऊ शकतात. म्हणून मॅथ आणि सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी खुशखबर आहे. कारण जर तुमचं जर मॅथ आणि सायन्स असेल आणि तुम्ही CTET 2 क्वालिफाय असाल किंवा TET 2 क्वालिफाय असाल तर 100% मॅथ सायन्सच्या विद्यार्थ्यांना या शिक्षक भरतीमध्ये खूप मोठा स्कोप आहे. कारण तुमचं मेरिट हे कमी येणार आहे. म्हणून ही गोष्ट आपण मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर जर आपण विचार केला तर याच्या खालोखाल मेरिट कोणाचं येतं, तो कोणत्या सब्जेक्टचं येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथ आणि सायन्स नंतर जर खाली मेरिट कोणाचं येत असेल तर ते इंग्लिश सब्जेक्ट ज्याचा आहे, इंग्लिशच्या देखील जास्त वॅकन्सी असतात. जर तुम्ही MA BA इंग्लिश असाल तर आणि तुमचं BEd कंप्लीट करून तुम्ही जर TET पेपर 2 पास असाल, TET 2 और CTET 2 जर असाल तर 6 ते 8ला इंग्लिशच्या खूप मोठ्या प्रमाणात वॅकन्सी हे मॅथ सायन्सच्या नंतर येत असतात. त्यामुळे ज्यांचं इंग्लिश हा सब्जेक्ट आहे आणि ज्यांचा स्कोअर देखील 125-120
प्लस आहे, त्यांनी होप्स ठेवायला काही हरकत नाही. कारण CTT2 जर क्लिअर असेल तर इंग्लिशच्या भरपूर मोठ्या प्रमाणात जागा येणार आहे. त्यामुळं इंग्लिश सब्जेक्ट ज्यांचं आहे त्यांच्यासाठी देखील ही गुड न्यूज आहे. म्हणून इंग्लिश सब्जेक्टवाल्यांनी सुद्धा पॉझिटिव्ह राहायचं आहे. तुमचं MA BA जर असेल तर तुम्हाला 100% चान्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, सेमी इंग्लिशच्या ज्या शाळा आहेत त्या सेमी इंग्लिशच्या शाळेमध्ये आधी प्रेफरन्स ज्यांचं BEd इंग्लिश मिडियममधून आहे आणि ज्यांचं एज्युकेशन इंग्लिशमधून झालेलं आहे त्या लोकांना सेमी इंग्लिशच्या शाळेवर प्राधान्य आहे. परंतु जर असे उमेदवार जर आपल्याला भेटले नाही, त्यांना जर भेटले नाही तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सेकंड फेजमध्ये तर ते काय करणार आहे, जे MA इंग्लिश असेल, BA इंग्लिश असेल आणि MSc BSc ज्यांचं असेल त्या उमेदवारांना ते संधी देणार आहेत. म्हणून उमेदवारांना सेकंड फेजला देखील आपल्याला भरपूर प्रमाणात ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. मॅथ्स सायन्सच्या विद्यार्थ्यांना तिथे देखील सेकंड फेजमध्ये, तसंच इंग्लिश ज्यांचं ग्रॅज्युएशन इंग्लिशमधून आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्या उमेदवारांना देखील 100% संधी ही सेकंड फेजमध्ये मिळणार आहे. की ज्यांचं BEd जरी मराठीतून झालं असेल तर हा नुकताच GRमध्ये महाराष्ट्र शासनाने चेंज केला आहे, तर ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. त्यानंतर इंग्लिश सब्जेक्ट झाला, इंग्लिश सब्जेक्ट आणि मॅथ्स सायन्सचं मेरिट खाली येणार आहेत. त्यानंतरचा जो सब्जेक्ट आपला आहे त्या सगळ्यात जास्त चर्चेचा आहे तर तो स्पोर्टच्या जागा, स्पोर्ट, कला आणि क्रीडा. स्पोर्टच्या ज्या फिजिकल एज्युकेशनचे जे उमेदवार वाट बघत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं झालं तर फर्स्ट फेजमध्ये असं म्हणतं की फिजिकल एज्युकेशनच्या जागा येणार नाहीत, परंतु पाठपुरावा केला असता असं कळतं की फिजिकल एज्युकेशनच्या देखील जागा येणार आहेत. परंतु जर आपण जर बघितलं तर जागा ह्या जवळजवळ 2500 अबो आहे. परंतु जे उमेदवार जे आहे ते तुलनेने कमी आहे, कारण उमेदवारांना त्याबद्दल काही माहिती नव्हती की स्पोर्टच्या जागा येणार नाही. त्यामुळं स्पोर्ट्सच्या लोकांनी त्यासाठी सिरियसली घेतलं नाही, त्यांनी टेटची परीक्षा दिली नाही. म्हणून स्पोर्ट्सचं मेरिट देखील खूप मोठ्या प्रमाणात खाली येणार आहे असं मला वाटतं. कारण फिजिकल एज्युकेशनच्या भरपूर स्पोर्ट, कला ह्या ज्या भरपूर जागा अवेलेबल आहे. त्यामुळं मला असं वाटतं की स्पोर्टच्या उमेदवारांचं देखील मेरिट हे 100% कमी येईल, कारण त्या तुलनेने उमेदवार हे खूप कमी आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की शिक्षक भरती कधी होईल हे देवालाच माहिती. जरी लवकर शिक्षक भरती झाली किंवा कमी देखील जागा आल्या तर हे जे विषय आहे मी जे सांगितल्याप्रमाणे मॅथ्स सायन्स असेल, इंग्लिश सब्जेक्ट असेल आणि हा स्पोर्ट्सचा जो आणि कला आणि क्रीडा हा जो सब्जेक्ट असेल याच्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटी येणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, स्टे कनेक्टेड. शिक्षक भरती चॅनलला हे जे चॅनल त्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून बेलवर नोटिफिकेशन ऑल ओव्हर सेट करा आणि तुमची कमेंट नक्की कळवा. शिक्षक भरतीमध्ये कुठल्या प्रकारचे बदल हवे आहेत. अशी एकमेव भरती जगात आहे की जिची परीक्षा आधी घेतली जाते, रिझल्ट लागतो आणि नंतर प्रशासन जागा किती आहे शोधायला लागतं. कारण ठीक आहे, त्याच्यासाठी देखील भरपूर कारणे आहेत, परंतु ते जर आधी होऊ शकलं असतं तर ते चांगलं झालं असतं की आधी जागा बिंदू नामावली अपडेट करून, संच मान्यता बिंदू नामावली अपडेट करून जर मग किती जागा आहे. जसं इतर भरतीमध्ये आपल्याला होतं की इतर भरतीमध्ये आपल्याला आधी जाहिराती येतात, त्यानंतर परीक्षा होते, परंतु आपलं या शिक्षक भरतीमध्ये तो जर चेंज केला तर चांगल्या प्रशासकाची गरज आहे. आणि तो प्रशासक तुकाराम मुंडे सरांच्या रूपाने जर आपल्या शिक्षक भरतीमध्ये आला तर 100% आपलं सोनं झाल्याशिवाय राहणार आहे. त्यामुळे कृपया कमेंट करा, व्यक्त व्हा आणि शिक्षक भरतीविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचा स्कोअर किती आहे, तुमचा मॅथ्स सायन्स सब्जेक्ट आहे का, इंग्लिश सब्जेक्ट आहे आणि तुमचा स्कोअर काय, हे कृपया कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.